नेहमीप्रमाणेच पिंपळगावचा बाजार गजबजलेला होता. गिऱ्हाईकांची वर्दळ चालू होती. चहाच्या टपरीवर भास्कर चहा पीत बसला होता. चहाच्या घोटाबरोबर बाजारातील दृश्यांचं निरीक्षण तो नेहमीप्रमाणे करीत होता. किशोरवयीन तरुणींचं हसणं खिदळणं चालू होतं, तर काही वृद्ध लोक पक्ष्यांना दाणे खायला टाकत होते. भाजी मंडईत गिऱ्हाईकांची नुसती रेलचेल चालली होती. इतक्यात एक विक्रेता गिऱ्हाईकाशी मोठमोठ्याने तावातावाने बोलत होता. बऱ्याच वेळानंतर त्याचं रागावणं शांत झालं, परंतु गिऱ्हाईक निराश होऊन भाजी मंडईतून निघून गेला. भास्करने हे दृश्य अचूक हेरलं आणि प्रसन्न चेहऱ्याने त्याने त्या भाजी विक्रेत्याकडून भाजी विकत घेतली. भाजी विक्रेत्याच्या चेहऱ्यावरील भाव क्षणार्धात बदलले आणि त्याने देखील स्मित हास्य केले. त्यानंतर पुढे गेल्यावर एका वृद्ध व्यक्तीला बॅग उचलण्यास येणारी अडचण भास्करने पाहिली. आजूबाजूच्या लोकांचा कानोसा घेत भास्कर मदतीसाठी पुढे सरसावला व त्याने बॅग उचलण्यास त्या व्यक्तीला मदत केली. मदतीचा हात अचानकपणे आलेला पाहून वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे हसू फुलले. तात्पर्य: मनाचा मोठेपणा ही दैवी देणगी नसून ती जीवन जगण्याची एक कला आहे आणि ती ज्याची त्याने जोपासायची.